खेड शहरातील नागरी समस्यांकडे सातत्याने प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं खेडमधील सामाजिक कार्यकर्ते मंगेशदादा मोरे हे सोमवारपासून रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। याआधी विविध मुद्द्यांवर उपोषण करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। खेड नगर परिषदेचा दवाखाना पूर्ववत सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात येत आहे। मंगेश मोरे यांनी 1 मे रोजी याच मागणीसाठी उपोषण केलं होतं। त्यावेळी प्रशासनानं 12 तासात लेखी उत्तर देत वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांची पत्रव्यवहार सुरू असल्याचं सांगितलं होतं। मात्र 2 महिने उलटूनही दवाखाना अद्याप सुरू झालेला नाही। खेडमधील डेंटल कॉलेजच्या मुख्य रस्त्यावरील मोठ्या प्रमाणातील खड्डे देखील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत। बांधकाम विभागानं तात्पुरते खड्डे भरले असले तरी पहिल्याच पावसात हे काम निकृष्ट दर्जाचं ठरलं आहे। या संदर्भात उपोषणावेळी प्रशासनाकडून डांबरीकरणाचं लेखी आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात ते काम समाधानकारक न झाल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। भोसले ग्रामपंचायत हद्दीतील खेड रेल्वे स्टेशन मार्गावरील स्लॅबही खराब अवस्थेत आहेत। यासाठी मोरे यांनी 26 जानेवारी रोजी आंदोलन केलं होतं। त्यानंतर जिल्हा परिषद विभागाकडून तात्काळ रस्ता दुरुस्तीचं लेखी आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु त्या कामाचाही दर्जा अत्यंत खराब असल्याचा आरोप त्यांनी केला। हा रस्ता प्रवासी वाहनधारक तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीही धोकादायक बनला। या सर्व समस्यांबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर मंगेश मोरे यांनी लोकशाही मार्गाचा अवलंब करून आमरण उपोषणाचा निर्णय घेतला। लागलाय कारण स्थानिक प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिले नाही। आमचं असं उपोषण आहे की वारंवार तक्रार करून सुद्धा खेड नगरपालिकेचा जो दवाखाना आहे तो गेली 3 वर्ष बंद आहे। या उपोषणासाठी माझं 4थं उपोषण आहे। खेड नगरपालिकेचा दवाखाना आहे त्याच्यासाठी। परत दुसरं जे उपोषण आहे माझं हे की खेड शहरातले जे अंतर्गत रस्ते आहेत ते खूप खराब झालेले आहेत। मार्च एप्रिल मे पासून आम्ही त्याच्याकडे अपडेट आहोत BRC खाता आणि नगरपालिका खात्याकडे ते लवकर तुम्ही पाऊस व्हायच्या आत करा, पण तरीसुद्धा त्यांनी केलेलं नाही। आणि आता अक्षरशः अख्ख्या हालत झालेली आहे रस्त्यांची की माणसाला गाडी चालवताना ज्येष्ठ नागरिकांना मानकेचा त्रास कुठे होतोय, कुठे पाठीचा त्रास होतोय। परत त्या रोडनी गेलो, परत तिकडे फिरायचं बोलल्यावरती नागरिकांना खूप त्रास होतोय। आणि दुसरा विषय आहे खेड रेल्वे स्टेशनचा। खेड रेल्वे स्टेशनचा असा विषय आहे की मागच्या वेळेला आम्ही त्याच्यासाठी पण 1 मेला उपोषणाला बसलेलो, 26 जानेवारीला उपोषणाला बसलेलो व आम्ही जिल्हा परिषदला विनंती केली की आम्हाला चांगल्या दर्जाचा रोड करून द्यावा, तरीसुद्धा त्यांनी लक्ष दिले नाही। आणि आपल्या मागण्या काय आता आमची मागणी आहे की खेड नगरपालिकेचा दवाखाना जो आहे तो पूर्वात लगेच चालू करून द्यावा त्वरित। कारण 1 मे रोजी पण आम्ही उपोषणाला बसता आश्वासन दिले, पण त्यांनी काय चालू केलेलं नाही। आणि खेड शहरातले जे रस्ते आहेत ते लोकांसाठी सुव्यवस्थित करून नागरिकांना व्यवस्थित मार्ग करावा हीच आपलं अपेक्षा आहे। धन्यवाद।